केदार सरांकडे दिग्दर्शन तर त्यांचं चालू असतं, पण फावल्या वेळामध्ये खूप धमाल किस्से असतात आणि एक ऍक्ट फार सुंदर ते करतात. बुद्धिबळाच्या सोंगट्या कशा चालतात, ते काय ऍक्ट आहे सर हा? मला स्वतःला असं वाटतं की दारुडा आणि बुद्धिबळ याच्यामध्ये साम्य आहे. म्हणजे एक पेग प्याला असेल माणूस तर तो प्यादासारखा असतो. म्हणजे असा शांतपणे एक घर चालतो, चेहऱ्यावर भाव असतात, प्यालच नाही. आणि मग असं एक एक घर चालत 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 तो आपल्या घरी जातो. दोन पेग प्याला असेल माणूस तो उंट असतो, म्हणजे तो तिरपा चालतो, परत तिरपाच चालतो तो, आणि असं तिरपा चालत चालत तो घरी पोचतो. तीन पेग प्याला असेल तर तो घोडा असतो, म्हणजे तो 1, 2, 2.5 थांबतो, मग परत 1, 2, 2.5 असं करत करत तो घरी जातो. 4 पेग प्याला असेल तर तो हत्ती असतो, म्हणजे तो सरळ चालतो, फक्त सरळच चालतो, फक्त असंच चालत जातो सरळ. 5 पेग प्याला असेल तर तो वजीर असतो, म्हणजे त्याला कळतच नसतं तो कुठे चाललाय, तो इकडे चाललाय तिकडे असं काही चालत असतो. आणि जर तो फुल टाईट असेल त्या दिवशी तो राजा असतो, म्हणजे एकच घर चालतो आणि म्हणतो मला कोणीतरी घरी सोडा यार. वा वा! ये बात. सर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नाटक, सिनेमा यांचं प्रमोशन करत असतो आणि बऱ्याच वेळेला आम्हाला खूप आनंद होतो ज्या वेळेला आमच्याकडे सेलिब्रिटी येतात. मला आज टेन्शन आलंय. का? कारण काय झालंय, आमच्या मागे काही लोक लागले होते की आमचंही प्रमोशन करा, आमचंही प्रमोशन करा, आमचंही प्रमोशन करा. म्हटलं अरे हो करणार आम्ही, पण ते फार नवीन लोक आहेत, तर मी आता नाही म्हणू शकत नाही. तर एक नवीन मराठी सिनेमा आलाय म्हणे, मध्यंतर द गॅप अशा नावाचा. ते एक बोलवणार होते ना ते. हा मामा. दिग्दर्शक म्हटलं तर मी येणार ना. हा मग असं कावरला सगळं करत जाऊ नका कुठे. लाईट लावायला सांग की. गॉगल काढतो आधी. स्टँडर्ड प्रोग्राम आहे हा, स्टँडर्ड प्रोग्राम आहे. इथे व्यवस्थित वागा जरा. प्रमोशनला आलो आपण पिक्चरच्या. तर तुमचा मध्यंतर द गॅप या नावाचा एक सिनेमा आलेला आहे. येस सर. तर दिग्दर्शक म्हणून या सिनेमाबद्दल आपण काय सांगाल आम्हाला? अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून सर मी वर आलेलो आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. आई गरीब, बाबा गरीब, बहीण भाऊ गरीब, घरात 4 नोकर तेही गरीब सर, 2 ड्रायव्हर तेही गरीब, 2 गाड्या तेही गरीब सर. सिनेमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं, प्रमोशन त्याचं होणार आहे इथे. आता या सिनेमाचे जे हिरो आहेत अंकुश चादरी यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. एकंदरीत काय हौस आहे एवढी पायावर पाय घ्यायची? काय मिनी स्कर्ट घालून आलायस काय? गरिबीच्या परिस्थितीतून वर आला. त्याचा काय संबंध आहे? घ्या ते. एकंदरीत बोल पुढे. एकंदरीत आम्ही गरीब होतो, म्हणजे मी पुढे जेव्हा मुंबईला आलो तेव्हा माझ्या हातात काय होतं? मावा. मासा आहे ना तो, मासा आहे तो. मी मुंबईला आलो, हा पुढे पुढे काय होतं माझ्या हातात? काय? 90 लाख रुपये फक्त. मला तरुणांना हे सांगायचंय की 90 लाख असू दे, 1 कोटी असू दे, तुम्ही प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. मामा मावा खात. काय चालू तुझा? हा तर हिरोईन ज्या आहेत त्यांना मला तुमच्या भूमिकेविषयी विचारायचं. काय सिनेमात तुमचा रोल आहे? मीन्स what you know that you know that you don't know that I'm this that. this is this and that is that, okay? So मराठीत बोल. मजा आली मला. अंकुश, तुम्हाला विचारायचं रोल बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चांगला प्रश्न विचारलात. मला क्रीम रोल चालेल. मामा तुला कुठला, व्हेज की नॉन व्हेज? नॉनव्हेज सांग. नॉन व्हेज सांगू.
नवरा बायको असतात आणि रात्री ना जोक नाही रे रोल रोल कधी बोलवणार आहे कोण आहे येडा येतो निर्माते आहे सर आमच्या चित्रपटाचे प्रोड्युसर प्रोडक्शन येऊ कसा या ना जिन्यावरनं खाली उतरा जिन्यावरनं ओके सर जिन्यावर असं खाली जिन्यावरून खाली अरे हा जिना कुणीतरी पिरगळलाय बोललो ना येडा आहे. अरे असं मोठ्या मोठ्या माणसाच्या घरात असे पिरगाळलेले असतात धरून धरून या पटापट एकदा पत्र खाली उतरा भारी स्टाईल आहे घरच्या खाली उतरा. हळू 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 हळू. तर निर्माते तुम्हाला मला विचारायचं की हाच सिनेमा तुम्हाला निर्माण का करावा असा वाटला? कसं आहे तुम्हाला म्हणून सांगतो हा आता हे सोन्यामुळे पडले अरे श्वास अडकल राहू दे त्यांना थोडं सायलेंट मोड मध्ये असू दे जरा हिरोईनला मला परत एकदा विचारायचं की या सिनेमाच्या दरम्यान काही किस्से घडले का? काही शेअर करू Oh इच्छिता का? yes, yes. What that you know that I'm this. yeah. What happened? Na, that is very that and that is एकदम मस्त that. हिला इंग्रजी येत नाही अरे बोलील ते दॅट दॅटच बोलती सर And शिकवलं तेवढं बोल that मराठीत बोल ना मजा आली. yeah, मजा आली. यानंतर मला जाणून घ्यायचं की या सिनेमामध्ये एखादा असा सीन आहे का जो तुम्ही आम्हाला दाखवू शकता, या सिनेमाच्या माध्यमातून मला रसिक प्रेक्षकांना काही सांगायचंय असा? चप्पल खाली ठेवणं ते मी पब्लिकला आवाहन करतो की आमचा सिनेमा बघायला या. मध्यांतर केदार सर, या मंचाच्या माध्यमातून मी हा नेहमी प्रश्न विचारतो निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकाला की हे नाटक जे नवीन आलेलं आहे ते रसिक प्रेक्षकांनी का पाहावं? मला कधी कधी प्रश्न पडतो की का पाहू नये. वा वा. हे नाटक का बघावं? तर भरत जाधव आणि केदार शिंदे आम्ही मुळातच एंटरटेनमेंटसाठी एक एक प्रसिद्ध आहोत. हो. आणि दरवेळी आम्ही एक गोष्ट प्रूव्ह केलेली आहे. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचे प्रयत्न जेव्हा जेव्हा चांगले केलेत तेव्हा तेव्हा लोकांनी भरभरून आनंद दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे. मग ते श्रीमंत दामोदरपंत नाटक असो, तू मिमी असो, सही रे सही असो आणि आता ढॅन असो. त्यामुळे मला असं वाटतं कुठलीही गोष्ट आपण बाजारात जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याचा पहिल्यांदा ट्रॅक रेकॉर्ड बघतो. तर रसिक प्रेक्षक पण खूप हुशार आहेत. त्यामुळे कुठली गोष्ट बघायला जायचं असेल तर त्याच्या अगोदर त्यांचा अख्खा ट्रॅक रेकॉर्ड त्यांचा तयार असतो. हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.